लाडक्या बहिणींना नमस्कार. 31 डिसेंबर 2025 रोजी जो हप्ता पडला, तर या हप्ता पडला त्या दिवशी थोड्या महिला खुश होत्या आणि खूप दुःखी होत्या. तर दुःखी का? कारण की त्यांचा हप्ता पडला नाही आणि याला कारण होतं ई-के-वाय-सी. तर याला खूप असे कारणं आहेत. ई-के-वाय-सी काही महिलांचे झाले आहेत, पण त्यांनाही हप्ते पडले नाही. परंतु ज्या महिलांचे आत्तापर्यंत ई-के-वाय-सी झाल्या नाहीत, त्यांना हप्ते पडलेले नाही. तर असं नाही की महिलांनी ई-के-वाय-सी केली नाही. ते ई-के-वाय-सी करायला गेले होते, पण त्यांना खूप अडचणी होत्या. पहिली अडचण म्हणजे टेक्निकल इश्यू. वेबसाईट पूर्णपणे हँग होती. वेबसाईट व्यवस्थित चालतच नव्हती, खूप स्लो होती. टेक्निकल इश्यूज होते, वेगवेगळे प्रॉब्लेम होते. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओ-टी-पीचा. जर व्हेरीफाय करण्यासाठी ओ-टी-पी पाठवला तर ओ-टी-पीच येत नव्हता. खूप साऱ्या अशा महिला आहे की 4-4, 5-5 दिवस सी-एस-सी सेंटरवर जाऊन वापस आल्या, पण तरी देखील त्यांना ओ-टी-पी आला नाही. आणि काही महिला अशा होत्या की ओ-टी-पी सेंड झाला, पण तो नंतर 2 तास, 3 तासानंतर तो मोबाईलवरती आला आणि तोपर्यंत पूर्ण टाईम आउट होत होतं. पुन्हा गेलं की पुन्हा तसेच प्रॉब्लेम होते. तर सांगायचं म्हणजे सध्या जो लाडक्या महिलेचा हप्ता आहे, त्याच महिलांना भेटला नाही की ज्यांना खरंच त्या पैशाची गरज होती. आता बघा ना तुम्ही, महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या अशा गरीब महिला आहे की शेतामध्ये राहतात, जंगलामध्ये राहतात, वनामध्ये राहतात, म्हणजे काही नदीच्या कडेला राहतात. असे वेगवेगळे महिला आहेत की त्यांना गावात येण्यासाठी वेळ लागतो. त्यांना या गोष्टी माहीत नसतात. त्यांना या गोष्टीपासून अवेअरनेस नसतं. के-वाय-सी म्हणजे काय आहे? त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. या गोष्टीची सहजासहजी त्यांना जाणीव नसते. तर त्या लोकांना या गोष्टीला थोडासा वेळ लागणारच. तर सरकारला खरंच के-वाय-सी करून जर फ्रॉड लोकांना काढायचं असेल तर तुम्ही नक्की काढा. जे लोकं या क्रायटेरियामध्ये बसत नाही त्यांना तुम्ही 100% काढा. पण ज्या महिला या क्रायटेरियामध्ये आहे त्यांना तुम्ही काढू नका ना. आतापर्यंत जे हप्ते दिले, या हप्त्याला कुठलीही म्हणजे तुम्ही क्रायटेरिया न लावता जे हप्ते दिले, पण आता क्रायटेरिया का लावताय तुम्ही? तुम्हाला माहीत आहे ना, आपण 16 हप्ता 15-16 हप्ते दिले आणि ह्या महिला आत्तापर्यंत यांचं व्यवस्थित तुम्ही आधार कार्ड घेतलं, पॅन कार्ड घेतलं, त्यांच्या वडिलांचं असो किंवा मग नवऱ्याचं असो, त्यांचं तुम्ही डॉक्युमेंट घेतले, बँक पासबुक आहे, तुमच्याकडे एवढे जे एव्हिडन्स आहे ना, म्हणजे प्रूफ आहे. मग तुम्हाला अजून काय साध्य करायचं की हा महिलाच आहे किंवा पुरुषच आहे किंवा फ्रॉडच आहे, हे तुम्हाला माहीत आहे ना. तुमच्याकडे सगळे प्रूफ आहे. बँकची सुद्धा के-वाय-सी असते, तो देखील तुमच्याकडे एव्हिडन्स आहे. मग तुम्ही एवढी के-वाय-सी काय करता? ठीक आहे, सध्या ऑक्टोबरमध्ये काही महिलांनी के-वाय-सी केली, त्यांचे देखील हप्ते पडले नाही. असं का? तर एकच सांगायचं आहे, या योजनेमध्ये खूप गोरगरीब अशा एकदम महिला आहेत, ज्यांना लिटरली या पैशाची गरज आहे खरंच. ज्या महिलांना गरज नाही त्यांना देखील खूप पैसे पडले सध्या. परंतु ज्या महिलांना खरंच या पैशाची गरज होती, त्यांना खरं सांगतो पैसे पडलेले नाहीत. तर सरकारने एक विनंती करावी की सध्या ई-के-वाय-सीसाठी डेट वाढवून द्या, जेणेकरून ज्या गरजू महिला आहेत त्यांचा निश्चितच फायदा होईल. ₹1500 म्हणजे त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह नसतो, पण त्यांना थोडीशी आर्थिक मदत नक्कीच होते. तर तुम्हा महिलांना एक विनंती आहे की जर तुमचे हप्ते किंवा पैसे बंद झाले असेल, तर लोकल महिला बालविकास विभाग याला नक्की भेट द्या. कारण की तिथून आपले तालुका किंवा जिल्हा असतो, तिथून हा ॲक्सेस चालतो. तुम्ही तिथे कंप्लेंट करा, आमची हप्ता किंवा आमची के-वाय-सी म्हणजे का बंद झाले आहे. एखाद्याने के-वाय-सी केली, त्याचा हप्ता पडला नाही, तर तुम्ही विचारा आणि तिथे विचारा. आता गोरगरीब किंवा जे शेतामध्ये, खेड्यामध्ये महिला राहतात, त्या डायरेक्टली जाऊ शकतच नाही, कारण की त्यांना ह्या गोष्टी माहीतच नाही. पण ज्या महिला सिटीमध्ये किंवा आसपास शिकलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत, त्या महिलांनी महिला बालविकासमध्ये जा आणि विचारा, तुम्ही डेडलाईन का दिली? कारण की खूप साऱ्या अशा महिला अजून बाकी आहे की ज्यांची के-वाय-सी झालेलीच नाही. के-वाय-सी करायला सगळे गेले होते, परंतु सध्या वेबसाईट हँग आहे, ओ-टी-पी येत नाही, टेक्निकल इश्यू खूप होता. त्यामुळे या महिला डिले झाल्या. त्यांची कुठलीही चुकी नाही. तर एकच विनंती आहे की ही के-वाय-सी डेट वाढलीच पाहिजे. तर भगिनी मंडळानं, तुम्हाला काय वाटतं, के-वाय-सी डेट वाढायला पाहिजे का नाही? नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा. आणि एक विनंती आहे की या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कदाचित जर उद्या परवा 2-3 दिवसांनी के-वाय-सीची डेट आली तर आपण लगेच व्हिडिओ टाकणार आहोत. म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा. एक चुकी म्हणजे तुमचं पूर्ण
तुमचे हप्ते बंद करू शकतो. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आपण व्यवस्थित एक छान व्हिडिओ बनवू. कुठे क्लिक करायचं, कसं फॉर्म भरायचं व्यवस्थित बनवणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.